वेगळा अनुभव आहे, कारण का इतका श्रोता छान आहे इकडचा. सगळे इतके तन्मयतेने ऐकतात, मन लावून ऐकतात. हो, मी पण प्रत्यक्ष अनुभव घेतलाय त्याचा. केसर रांगा. म्हणजे तुमच्या घरात आजींपासून ते वडिलांपर्यंत आणि आता तुमच्यापर्यंत संगीत क्षेत्रात आणि संगीतात तुम्ही काम करताय. हो. सुरांबरोबर मी जास्ती खेळली आहे मैत्रिणींपेक्षा. तुमची जशी शास्त्रीय संगीतावर पकड आहे, तसं उपशास्त्रीय संगीत जे आहेत, ठुमरी, गझल, दादरा. टप्पा, दादरा आणि भक्तिगीते, हो. भक्ती संगीत हो. याच्यावर देखील तुमची तशीच पकड आहे. आजकालच्या जमान्यात, आजकालच्या काळात फ्युजन संगीत जास्त आहे, म्हणजे फ्युजनचा जमाना आहे असं म्हणतात. त्याच्याने काय शास्त्रीय संगीताला धोका पोहोचतोय का किंवा धोका आहे का? क्लासिकल सोडून जर का काही ऐकायचं असेल तर ऑफकोर्स मी लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, किशोरदांची भक्त आहे. सचिन तेंडुलकर आमच्यासाठी देव आहे आणि तुम्ही अर्थात. देवाला शिकवलं असं झालंय माझ्यासाठी. तुम्ही आता UK मध्ये आलात आणि इथे प्रचंड थंडी आहे, मध्येच ऊन आहे, मध्येच पाऊस आहे. हो. तर अशा वेळेला गळ्याची काळजी कशी घेता तुम्ही? कारण इथलं आ- वातावरण कधीही बदलू शकतं. हो ना. नमस्कार मंडळी, मी पुष्कर, तुमचं सगळ्यांचं धक्कामार पुष्कर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन UK, आणि आपल्या हक्काच्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये, ज्याचं नाव आहे तुमच्या आमच्या मनातलं, जिथे आम्ही सांगतो 7 समुद्रापार असलेल्या आपल्या माणसांच्या गोष्टी. मंडळी, आजचा पॉडकास्ट खूप सुरेल होणार आहे. घाबरू नका, मी गाणं गाणार नाही आज काही, पण आजचा पॉडकास्ट खूप सुरेल होणार आहे. खास भारतातनं UK मध्ये आमचे कान तृप्त करण्यासाठी, एक सुरेख मैफिल इथे रंगवण्यासाठी, त्यांचा सुरेख आवाज ऐकवण्यासाठी आपल्यासोबत आहेत, ज्यांची शास्त्रीय संगीतावर पकड आहे, अशा ख्यातनाम गायिका सावनीजी शेंडे आज आपल्यासोबत आपल्या पॉडकास्टमध्ये आहेत. आपण त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी भरपूर गप्पा मारणार आहोत. असं म्हणतात की सावनीजींच्या गळ्यातच सरस्वती वास करते आणि त्यांची मैफिल ऐकताना, त्यांचं गाणं ऐकताना आपण तल्लीन होऊन जातो. म्हणजे अगदी तुमची समाधी लागते असं जरी तुम्ही म्हटलात तरी छान, इतकं छान ते गाणं गातात. तर मंडळी, सुरू करूया आपण आजचा पॉडकास्ट. सावनीजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे पॉडकास्टमध्ये आपल्या. धन्यवाद. मस्त वाटतंय मला पण गप्पा मारायला. एकंदरीत कसं वाटतंय की UK मध्ये तुम्हाला पॉडकास्ट करण्याची संधी मिळते, ते पण मराठीतनं? कसं खूप वाटतंय? छान वाटतंय, कारण का कसं असतं, हे मुंबई पुण्यात ते होतच असतात. पण इकडच्या लोकांसाठी पण हे पॉडकास्ट आहे आणि त्यामुळे ते विशेष आनंददायी आहे, कारण की UKमध्ये मी फर्स्ट टाइम टूर करतेय गाण्यासाठी. बरं. तर एक खूप वेगळा अनुभव आहे, कारण का इतका श्रोता छान आहे इकडचा. सगळे इतके तन्मयतेने ऐकतात, मन लावून ऐकतात आणि एक ती भूक असते, चांगलं ऐकण्याची हो, भूक असते हो. आणि त्याला आपण पुरे पडलो तर तो आनंद वेगळा असतो. अगदी अगदी. तर त्यामुळे ती एक उत्सुकता होती, कसे असतील ऐकणारे, काय असतील, कुठला गाणं प्रकार जास्ती आवडेल. तर मी खूप खुश आहे, इथे सगळं इतकं छान ऐकतायत मन लावून. अरे वा. हो, मी पण प्रत्यक्ष अनुभव घेतलाय त्याचा, तुमच्या आवाजाचा. त्यामुळे मी पण ठामपणे सांगू शकतो की आम्ही खरंच मन लावून तल्लीन होऊन ऐकत होतो. पण तुम्ही जेव्हा UK मध्ये आलात, तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा UK मध्ये पाय ठेवल्या ठेवल्या काय वाटलं? की अरे बापरे, किती थंडी आहे? का हो. उकाड्यातनं सुटका झाली असं वाटलं? उकाड्यातून सुटका जरी झाली असली ना, तरी मला प्रचंड थंडी वाजते. म्हणजे पुण्यातली थंडी सुद्धा मला व्यवस्थित वाजते, तर इकडची वाजत होती खरंच, खऱ्या अर्थाने. तर त्यामुळे हो, मस्त गार होतंच आणि एक त्याच्यात हे असतं, की त्याच्यात आवाज जपायचा असतो. बरोबर, तर बरोबर. त्यामुळे एक पण खूप छान इकडची जी प्रेमाची ऊब मिळाली ना लगेच हो, लोकांची, हो, हो, हो. त्याने ते सगळं न्यूट्रल झालं असं मला वाटतं. मी तुम्हाला आता तुमच्या आमच्या मनातल्या Instagram हँडलवरनं फॉलो देखील करतो. हं, हं. तर त्याच्यात मी आत्ता बघितलं की तुम्ही लेक डिस्ट्रिक्टला डव कॉटेजला गेला होतात. तर हो. तिथे विल्यम वर्ड्सवर्थ यांनी जी हो, माझं डॅफोडिल्स. दैवत. अरे वाह! मी भक्त आहे त्यांची, कारण का इतक्या लहानपणापासून माझ्या आजोबांनी त्यांच्या इतक्या सुंदर कविता, मग डॅफोडिल्सपासून सगळ्या, तर त्या इतक्या आत आहेत अशा मनात, की त्याचं विश्लेषण करून आजोबा जे सांगायचे, कारण का माझे आजोबा सर्जन, चेस्ट सर्जन, ते इथे लंडनला शिकलेले आहेत अरे वाह! आणि साहित्याचा व्यासंग इतका जोरदार. मग मराठी असेल, नंतर ज्ञानेश्वरी ओघवती असेल, नाहीतर विल्यम वर्ड्सवर्थ, शेले, कीट्स, हे सगळे मुखोद्गत
त्यामुळे त्यांच्या थ्रू मला विल्यम वर्ड्सवर्थ नव्याने कळले. अरे वाह! आणि ऑफकोर्स शाळेत पण खूप सुंदर आमचं घेतलं होतं हं, हं, हं. वर्ड्सवर्थबद्दल. तर त्यामुळे ती जागा एक छान आपण जायचंच तिथे, असं होतं आणि खूप सुंदर वाटलं मला तिथे. अरे वाह! मग तिथे जेव्हा तुम्ही गेलात, म्हणजे तुमच्यासाठी दैवत आहेत ते आणि हो. त्या जागेत बसून त्यांनी लिहिलेली आहे. मग हो. त्या जागेत जेव्हा तुम्ही गेलात, तेव्हा असं वाटलं का कुठलातरी एखादा राग गावा किंवा पेंटिंग, कारण मला माहिती आहे की तुम्हाला चित्रकला देखील खूप आवडते. हो. तर असं वाटलं का की राग गावा की पेंटिंग करावं? काय वाटलं तुम्हाला? द्विधा मनस्थिती झाली कारण का इतका सुंदर निसर्ग आजूबाजूला होता ना, की त्यांनी आणि त्यांचं पण निसर्गावर खूप प्रेम आणि नुसतं हं, हं. डॅफोडिल्स नाही तर त्यांच्या प्रत्येक कवितेत आपला निसर्ग डोकावतो बरोबर. आणि त्यांना अशी इच्छा होती की निसर्गाला लोकांना वेगळ्या हं, हं. नजरेने दाखवावं. हं, 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 हं. वेगळ्या पोएटिकली दाखवावा निसर्ग. तो त्यांनी इतका भरभरून दिला अरे वाह! आणि मला असं वाटतं त्यामुळेच माझ्या बंदिशी जेव्हा मी रचते हं, हं. स्वतःच्या, हं, हं. त्याच्यामध्ये निसर्ग, त्यातले रंग हं, हं, हे हं. येतच असतात. बरोबर. म्हणजे मला तिकडे गेल्यावर आठवतंय, की आतला त्यांचा तो कॉटेज असं खूप छान हो, कोझी आहे हो, हो. आणि ती कॅन्डल लावली, की तिथे सुचल्याशिवाय एका प्रतिभावान माणसाला राहवणार नाही. अरे वाह! तर ती तिकडची मला बंदिश आठवली, की केसर रंग पुरिया धनाश्रीमधली केसर रंग श्याम छाई हं, हं. लागे सांज आज नवेली. वाह! आज निराळीच वाटते ही संध्याकाळ केशरी रंग घेऊन आली आभाळात. तर ते रंग, ते साहित्य अशा जागी सुचू शकतं आणि ती बंदिश माझ्या मनात रुंजी हं, घालत हं, होती त्या हं. सगळ्या वास्तूमध्ये फिरताना. केसर रंग श्याम छाई लागे सांज आज नवेली केसर रंग. वाह! वाह! आता या बघण्यातून कदाचित पुढे पुण्याला गेल्यावर परत लँडस्केप सुद्धा होईल माझ्या हातून मला अरे माहित वाह! नाही. कारण तुमचा जो फोटो बघितला, तर अशी एखादी जागा असते जिथे आपल्याला गेल्यावर खरंच समाधान वाटतं. हां, आपल्या चेहऱ्यावर ते दिसून येतं. तसा अगदी तुमचा तो फोटो आहे. हां. थँक यू. येस. मी असं ऐकलंय, की म्हणजे तुमच्या घरात आजींपासून ते वडिलांपर्यंत आणि आता तुमच्यापर्यंत संगीत क्षेत्रात आणि संगीतात तुम्ही काम करताय. हो. तर त्यांच्यामुळे असं काही तुमच्या जडणघडणात किंवा लहानपणी संगीतात आवड निर्माण होण्यात आणि हे आजचं तुमचं जे करिअर त्याच्यावर उभं आहे, तर त्यांचा कसा हात होता याच्यात? खूप मोठा. मी खूप भाग्यवान समजते, की का संगीतमय वातावरणात माझा जन्म झाला. सुरांबरोबर मी जास्ती खेळली आहे मैत्रिणींपेक्षा. हं, 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 हं. तर त्यामुळे आणि नकळत झालं. आजी तिच्या शिष्यांना शिकवत असायची. बाबा गात असायचे. त्यामुळे सूर हे कधी परके नव्हतेच, की ही आता आपल्याला बाहेरून शिकायची आणि हे हं, काहीतरी हं, नवीन हं. शिकायचं असं नाही. इतकं माहितीच होतं, की हां, हे बंदिश माहिती आहे. मग ती बंदिश म्हणजे कित्येक वेळेला आजीनी मला 6व्या वर्षीपासून शिकवायच्याही आधी ऐकलेल्या असायच्या त्या बंदिशी. हं, 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 हं. त्यामुळे कुठेतरी ते रुजलेलं असायचं आतमध्ये. आता त्याला पैलू पाडायचे होते पुढे. तर हं, त्यामुळे हं. त्या शिक्षणाला तर काही पर्यायच नसतो हं, आणि हं. शॉर्टकट्स नसतात. त्यामुळे अथक परिश्रम, आजी आणि बाबांची सारखी नजर गुणगुणताना तर पण कुठे चुकत नाही ना आणि त्यामुळे ते खरंच खूप भाग्यवान हं, हं. असतात अशी माणसं. मला असं नेहमी वाटतं. त्यातली एक समजते स्वतःला, की तुम्हाला करेक्ट करायला तुमचे गुरु समोर असतात. बरोबर. तुम्हाला क्लासला जायची वाट बघावी लागत हं, नाही. हं, हं. डिफिकल्टीज तिथल्या तिथे सॉल्व्ह केल्या जातात. बरोबर. आणि एक वेगळी नजर मिळते, की जेवढं तुम्ही खोल जाल, हं, हं. तितकं तुम्ही नम्र बनता. तितकं तुम्हाला कळतं, की हे एका जन्माचं कामच नाही. बरोबर. त्यामुळे तो ॲटिट्यूड जर का तुमच्यात आला ना, तर तो हं. तुमच्या गाण्यात पण दिसतो. अगदी, अगदी, अगदी. ते बाळकडू मला या दोघांकडून मिळालं. अरे वाह! त्यामुळेच आज तुम्ही पण सांगू शकता, की मी आज या पदावर आहे, तर त्यांचाही खूप हात आहे याच्यामध्ये. प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. नक्कीच. तुमची जशी शास्त्रीय संगीतावर पकड आहे, तसं उपशास्त्रीय संगीत जे हो. आहेत, ठुमरी, गझल, दादरा. टप्पा, दादरा आणि भक्तिगीते, हो, भक्तिसंगीत हो. याच्यावर देखील तुमची तशीच पकड आहे. या दोघांकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे?
विलक्षण प्रकार आहेत हे सगळे. गाण्यातलेच आहेत. तरी त्याच्यात ना सीमारेषा आहेत हं, हं, हं. आणि त्या पुसट आहेत. हं, हं, पण हं. त्या तुम्ही नीट ओळखून जर का गायलात, हं. तर सरमिसळ होत नाही. बरोबर. अभिजातता राखली हं, जाते हं, हं, हं. प्रत्येक गाणं प्रकाराची. कारण का शास्त्रीय जे आहे, ते शास्त्रीय संगीतच वाटलं पाहिजे. बरोबर. ते हलकं नाही होता कामा. हं. त्याचा आशय आणि जर का तुम्ही एखादी गझल गात असाल किंवा एखादा अभंग गात असाल, हं, हं. ठुमरी आहे, दादरा आहे, तर त्याच्यात त्या भाषेचा लहजा आला पाहिजे. ठुमरी दादरा हा उत्तर प्रदेशातून आलेला गाणं प्रकार आहे हं. आपल्याकडे. बनारस असा. हं, हं, हं. तर त्याला तो एक ना लहजा आहे. हं, त्या हं, हं. भाषेची एक बोली आहे वेगळी. तर ती तुमच्या गाण्यात दिसली पाहिजे. तिथे मराठी पण नाही डोकवलं पाहिजे. हं. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही एखादं मराठी रचना गाताय, मग अभंग असेल किंवा सुंदर लिहिलेली एखादी गझल असेल, जी मैफिली अंगाची असेल मी हं, गाते. हं, हं, हं. मग त्याच्यात कुठेही शास्त्रीय संगीताचा बाज डोकावतोय, नाट्यसंगीत डोकावतोय असं नाही राहायला पाहिजे. हं, हं. तुमच्या मनात ते वॉटर टाईट कंपार्टमेंट्स असायलाच हवेत, म्हणजे ती सरमिसळ होत नाही, आशय रिपीट होत नाही त्याच्यातला बरोबर. आणि तो न्याय दिला जातो. अरे वाह! नक्कीच म्हणजे कार्यक्रमांमध्ये, तुमच्या YouTube व्हिडिओजमध्ये आणि इतर ठिकाणी पण मला ऐकताना जाणवतंच, की लहेजा खूप महत्त्वाचा आहे अगदी, प्रत्येक गोष्टीचा. अगदी. येस. बदलत्या काळानुसार आता रियाज करण्याची पद्धत पण बदलत चालली आहे. त्यातले आता जे तरुण मंडळी आहेत, हं, हं. जे गाणं शिकताय किंवा रियाजात कुठे कमी पडत असतील किंवा त्यांच्या रियाजाच्या पद्धती वेगळ्या असतील, त्यांना तुम्ही काय सांगाल? खरं सांगू का, रियाजाची पद्धत नाही बदलत. हं, हं. तुम्ही रियाज कसा करताय हा महत्त्वाचा आहे. कारण का पद्धत गुरूनी सांगितलेली आहे आणि वर्षानुवर्ष सांगितलेली आहे. पण आजकालचं लाईफ जेवढं फास्ट झालंय, हं, हं. त्याच्यामध्ये 8-8 तास जर का तुम्ही अं, रियाज करणं आणि रियाज हा नुसता गळ्यातून नाही आहे. तर त्याच्यावरचं चिंतन करणं हा पण रियाज आहे. दुसऱ्यांचं चांगलं गाणं ऐकणं, त्याच्यातलं आपल्याला काय सुटेबल आहे हे घेणं, हा पण एक रियाज आहे. अरे वाह! ऐकण्याचा म्हणजे श्रवण रियाज असतो, एक स्वतः गायन रियाज असतो. वेगवेगळ्या प्रकारचा रियाज आहे. त्यामुळे बदललाय असं मी म्हणणार नाही. पण त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं पाहिजे, की आपण डोळसपणे रियाज करणं महत्त्वाचं आहे. 8 तासापेक्षा आज मी 1.5 तास जरी बसले, हं, हं. तरी मी आज नवीन काय केलंय? 1.5 तास जरी मी आज गायला बसले, तरी नवीन काय केलंय? मला नवीन वाट सापडतेय का हं, त्या हं. रागात? हं, हं. कारण का पूर्वजांनी एवढं करून ठेवलंय ना, इतके थोर गायक होऊन गेलेत, की त्या अशा लखलखत्या वाटांवर जर चालायचं असेल आपल्याला, तर आपल्याला शॉर्टकट्स नाहीयेत. त्यामुळे रियाज कमी करून चालणार नाहीये. हं, हं. तो डोळसपणे केला पाहिजे. अरे वाह! किती तास करताय त्याच्यापेक्षा जो वेळ मिळेल आजकालच्या फास्ट लाईफमध्ये, तो किती समर्पण त्याच्यात तुमचं आहे. हं, 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 हं. सिन्सिरिटी किती आहे हे महत्वाचं आहे. आणि मग रियाजांचे वेगवेगळे प्रकार, की एक राग घेऊनच बसले आपण 1.5 तास. हं, हं. पुढे 2 तास संध्याकाळी मला असं वाटतं, की मला काही गोष्टी येत नाहीयेत. पहिल्यांदा हे मान्य करायला पाहिजे, की आपल्याला काहीतरी येत नाहीये. जे आजकालच्या पिढीमध्ये मिसिंग असतं मला असं वाटतं, की मान्य करा, की या गोष्टी येत नाहीत हं, हं, आणि हं. मग त्या गोष्टी घेऊन बसायचं रियाज करायला. येतंय ते गायचंच नाही. बरोबर. नाही येतेच ते गात बसायचं. म्हणजे त्या गोष्टी पक्क्या होतात. बरोबर. रियाजाला पर्याय नाही. हं. नो म्हणजे शॉर्टकट. क्वांटिटीचा खेळ नाही आहे, क्वालिटीचा खेळ आहे. अर्थात, अर्थात. आजकालच्या जमान्यात, आजकालच्या काळात फ्युजन संगीत जास्त आहे. म्हणजे फ्युजनचा जमाना आहे असं म्हणतात. तर याच्याने काय शास्त्रीय संगीताला धोका पोहोचतोय का? किंवा धोका आहे का? काय सांगाल तुम्ही फ्युजन संगीताबद्दल? फ्युजन आपल्याला मला असं वाटतं ना, खूप वेगळ्या नजरेने बघण्याची गरज आहे. हं, हं. आत्ता जे फ्युजन चाललंय ते म्हणलं जुनं कुठलं तरी काहीतरी घ्यायचं. त्याच्यावर पर्कशनचा मारा करायचा हं, हं. आणि त्याला न शोभेल असा साज चढवून आपण ते स्टेजवर चढून गायचं. हं, हं. तर त्याच्यापेक्षा फ्युजन ऑफ थॉट्स हे महत्वाचं आहे. विचारांचं फ्युजन झालं पाहिजे. हं, हं. कारण का पाश्चात्य संगीतामध्ये सुद्धा इतक्या सुंदर हार्मनीज आहेत, हं. की सिम्फनीज आहेत. त्याचा वापर करून म्हणजे बियॉन्ड या अल्बममध्ये मी केलं. मी हं. त्याला फ्युजन वेगळ्या अर्थाचं म्हणते, की माझ्या बंदिशी ह्या स्वरचित होत्या हं, हं. वेगवेगळ्या हं, हं. प्रकारच्या. म्हणजे अगदी यशोदेनी कृष्णाला गायलेली अंगाई पण त्याच्यात आहे. अ, गणपती आणि पार्वतीचं नातं सांगणारी बंदिश आहे. हं, हं. आणि हे सगळं करताना कुठेही त्याला पर्कशननी धक्का लागलेला नाही. हं, हं. पण त्याची बॅकग्राऊंड ही कम्प्लिटली आम्ही पियानो, चर्चेसमधले कॉयर्स वापरले. अरे वाह! हे जर का असेल ना, तर त्याच्यातला शांतता हा जो भाव आहे, तो हं, टिकून हं, राहतो हं. आणि धक्का लागत नाही. बरोबर. असं एकदम जर्क बसत नाही. कारण हं. गाणं हे नेहमी प्रवाही पाहिजे. हो, हो. ऐकणाऱ्याला सुद्धा त्याच्यात मध्ये खाचखळगे आले,
तर त्याचं एक ती आस आहे ती तुटते. हम्म. फ्युजन करताना हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. हम्म. त्यामुळे आणि करायचं असेल तर नवीन काहीतरी रचना करा. ड्रम्सवर गायचं असेल, सिंथवर गायचं असेल, पर्कशन्सवर काही असेल, तुम्ही नवीन रचना करा. हम्म. जुन्याला नाही धक्का लावायचा. हम्म. त्यालाच अनुसरून अजून एक प्रश्न आहे. AI चा जमाना आज सगळीकडे म्हणतात. असे बरेचसे सॉफ्टवेअर्स आहेत किंवा टूल्स आहेत हो. ज्याच्यात तुम्ही प्रॉम्प्ट दिली की तुम्हाला गाणं तयार होऊन मिळतं. हो, हो, हो. तर याच्यामुळे जे ओरिजिनल शिकणारे गायक आहेत किंवा संगीतकार आहेत, तर त्यांना काही धोका आहे का? किंवा का AI चा वापर आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो? चांगल्या प्रकारे नक्कीच करू शकतो. पण याच्यामुळे काय होणार आहे आता, की तुम्ही जे ऐकताय त्याच्यावर विश्वास किती ठेवायचा याच्यापेक्षा हे आता म्हणजे लोकं विचार करतील आपण ऐकतोय ते खरं आहे की मेडअप आहे काही. अगदी. पण याच्यामुळे लाईव्ह मैफिलींचं महत्त्व वाढेल. हम्म. कारण का तुमच्या शेजारी बसून आजूबाजूचा जो माहोल आहे, हम्म. ते जे 2 तंबोऱ्यांमध्ये एक व्यक्ती बसून गाते, हम्म. ती उपज आहे, की मी आत्ता ती व्हरायटी घेतली तर त्याला जोड तबलजी त्याच्याकडून तीच त्याच्या वाद्यावर काढतो, पेटीवाला त्याच्या वाद्यावर काढतो. ही जी देवाणघेवाण आणि प्लस एक ऑडियन्स समोर. हम्म. हम्म. ऑडियन्सला काय आवडतंय हे आम्ही आयत्या वेळी बदलतो. हम्म. असं नाही की हे सूर दिले आणि आता ह्याचं एक गाणं बनवा. त्याच्यापेक्षा त्याच सुरांमध्ये आता मी हे घेतलेलं इथे दाद मिळाली आहे, आता मी हेच डेव्हलप करेन. हम्म. या पॉइंट आवडलाय ना लोकांना, तर हा स्पॉट मी जास्ती डेव्हलप करेन. हम्म. हे जी आयत्या वेळची खेळी आहे, हम्म. त्याला कोणी हात धरू शकत नाही. त्यामुळे लाईव्ह परफॉर्मन्स, मग तो गाण्यातला असो, नाटकामधला असो, त्याला पर्याय नाही. हम्म. म्हणजे असं म्हणतील की ज्यांना गाणं येत नाही त्यांनी AI चा वापर करून गाणे तयार करून घ्यावे वेगवेगळ्या पद्धतीने. हो आणि मला असं वाटतं ना, की त्याचा वापर आपणच सीमित नाही ठेवला, तर बुद्धीला गंज चढेल. अगदी अगदी. आपणच तो कंट्रोल ठेवला पाहिजे. पण हो. माणूस तेवढा हुशार आहे, की त्याला कळलं पाहिजे, की अगदी. याचा सीमित वापर हवा. हम्म. पाहिजे तिथे हवा. हम्म. कारण का शेवटी नाहीतर मग सगळं जगच इतकं आर्टिफिशियल होऊन जाईल, कृत्रिम होऊन जाईल, की त्याच्यात जिवंतपणा राहणार नाही, स्पॉन्टेनिटी राहणार नाही. हम्म. आणि हे वापरायची गरज माणसाची संपली, तर काही अवयव कसे नाहीसे झालेत, तसं एखाद्या वेळेला ब्रेन पण राहणार नाही मग. हा. ते जर का आपण पुढे हे चालू ठेवायचं असेल ना, तर मला असं वाटतं सीमित वापर हवा त्याचा. अगदी अगदी. खरंच ते धोकादायक पण आहे AI हो. तेवढं. हो, हो. अर्थात. एक प्रश्न माझ्या बाबांकडनं आलेला आहे. वा. बाबांचं पण संगीत विशारद झालेलं आहे. बरं. तर त्यांनी ऑटो ट्यून संदर्भात प्रश्न विचारलेला की आजकाल म्हणे 1-2 परीक्षा देतात, ऑटो ट्यूनचा वापर करतात आणि गायक होतात. तेच परत AI सारखं बोललो ना आपण, की सोपं करून देणारं काही आपल्याला नकोय. म्हणजे नको असायला पाहिजे चांगल्या लोकांना. जर का तुम्हाला एक आपण म्हणतो ना, लंबी रेस का घोडा, अगर तुम्हाला ती वाटचं त्या वाटेवर जायचं असेल ना, तर मी जे गाईन ते वन टेक ओकेच गाईन. मी जे गाईन ते मशीनला ऑटो ट्यून करायला लावणार नाही. ह्या बोलीवरच या क्षेत्रात उतरावं. कारण का हा रेकॉर्डिंगचा भाग झाला. अर्थात आम्हाला क्लासिकलला लाईव्ह मैफिली करतो आम्ही. तिथे तुम्ही काहीच ऑटो ट्यून करू शकत नाही. सगळं लोकांसमोर असतं. खुली किताब म्हणतो तसं. पण जे रेकॉर्डिंग स्टुडिओजमध्ये काम करतात ना लोक, त्यांना ही सोय असते की आता आपण हे रेकॉर्ड करूया आणि थोडंफार इकडे तिकडे झालं असेल तर ते काय होऊन जाईल मशीनमध्ये, ऑटो ट्यून होऊन जाईल. बाहेर येताना चकचकीत गाणं असतं. पण त्या क्षेत्रात काम चांगली करणारे लोक ते जाणून असतात. कुठल्या कलाकाराला बोलवावं, स्टुडिओचा वेळ सगळ्यात कशात वाढेल आणि स्टुडिओचा वेळ वाचेल कशात, की जेवढे तास असतात तुमचे चुकत गेलात तर तो रेकॉर्डिंगचा वेळ वाढत जातो, स्टुडिओचं भाडं जास्ती असतं. ऑटो ट्युनिंग करायचं झालं तरी त्या रेकॉर्डिस्टला तिथे बसून, मिक्सिंग करणाऱ्या माणसांना बसून तिथे वेळ लागतो. बरोबर. त्याच्यापेक्षा हा खरा माणूस आहे, उत्तम गातो, बोलवा, अर्धा तासात फिनिश्ड, काम फिनिश्ड. आणि तो जो एक परमानंद असतो ना, तो वेगळा असतो. मशीननी केलेल्या कामाला दाद नाही मिळत मग तेवढी. अगदी अगदी खरंय खरंय. तुम्ही जेव्हा रियाजा व्यतिरिक्त, जेव्हा तुमचा रियाज सुरू असतो त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तुम्हाला कुठले गाणे ऐकायला आवडतात? जसं बॉलिवूड म्युझिक का इंग्लिश म्युझिक का तुमची एक स्वतःची आवड आहे? नाही, इथं आता क्लासिकल सोडून जर का काही ऐकायचं असेल तर ऑफकोर्स मी लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, किशोरदांची भक्त
आहे. कारण का हे एन्सायक्लोपीडियाज आहेत. हं. त्यांच्याही मागे उभे राहिलेले सगळे संगीतकार अद्वितीय, ज्यांच्यामुळे ही गाणी मुळात बनली. म्हणजे मदन मोहन असतील, लक्ष्मीकांत बेर्डेजी असतील, सलील चौधरी असतील किंवा कल्याणजी आनंदजी असतील. इतकं अद्वितीय काम करून ठेवलेले आहेत. मराठीतले किती लोकं आहेत. बरोबर. तर मी वाचते पण खूप. हं, हं. म्हणजे शांता शेळके, कुसुमाग्रज, बाभा बोरकर, तांबे हे लहानपणापासून हे खूप छान एक्सपोजर हं, मिळालं. हं, हं. आणि मग श्रीनिवास खळे आहेत, हृदयनाथजी आहेत, अरे वाह! सुरेश भटांच्या कविता आहेत. म्हणजे काय कमी पडेल रे आयुष्य आपल्याला. तर त्यामुळे या सगळ्याच्यात मी खूप रमते. हं, त्यामुळे हं. हे गाणं प्रकार मी ऐकतच असते. त्याचबरोबर मला बागेची पण खूप आवड आहे. त्यामुळे रियाज आणि शिकवणं आणि प्रोग्राम्स हे सगळं सांभाळून जेवण बनवायला खूप आवडतं घरचं आणि लोकांना खिलवायला आवडतं. त्याचबरोबर पेंटिंग, हं, हं. बागकाम हे हं, हं. अतिशय आवडीचे विषय आहेत. अरे वाह! आताच तुम्ही सांगितलं, की किशोरदा, लता मंगेशकर, आशा भोसले अशा दिग्गजांकडनं तुम्ही गाणं शिकता पण म्हणजे जे आपण हो. रियाजाबद्दल बोललो, हो. की ऐकून देखील रियाज होतो. हो. तर त्यांची गाणी, त्यांच्या पद्धती या तुमच्या गाण्यात कधी उतरतात का? हो, खूपदा म्हणजे इनडायरेक्टली त्याचा प्रभाव असतो. म्हणजे आपण लटउलझी सुलझा जा बालम, ही बिहाग रागातली हं. बंदिश आहे. खूप जुनी आणि सुंदर बंदिश आहे. तर आ, आ, दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए. इतकं सुंदर त्यांनी जो पहिला आलाप घेतलाय, तो एखाद्या दिग्गज शास्त्रीय गायिकेचा आलाप वाटतो. हं. आ, आणि त्याच्यातून त्यांनी जो आकाराचा टोन बदललाय ना, की म्हणजे आता ही पुढे ठुमरी किंवा गझलच सुरू होणार आहे. तरीही त्याला शास्त्रीय संगीताचा बेस आहे. हे इतकं सुंदर, तर ही तरलता आम्हाला खूप घेण्यासारखी असते. किंवा तो ज्या प्रकारे आवाज बदललाय ना, असं न गाता एखादी नायिका कोठीवरची जी बसली आहे, उमराव जानमध्ये हे गाणं आहे हो, आशाजींचं. हो. आणि काय अद्वितीय गाऊन ठेवलंय. पण त्या आलापातच कळतं, की पुढे काय एक्स्पेक्टेड आहे. तर हे जे टेक्निक आहे आवाज बदलण्याचं, थोड्याफार हं, प्रमाणात हं, हं. कृत्रिम न वाटता घेण्यासारखं आहे. अरे वाह! मी पण आज खूप शिकतोय तुमच्याकडनं ऐकताना. बरंचसं नवीन-नवीन ऐकायला मिळतं त्यामुळे मलाही छान वाटतं. तर जेव्हा तुम्ही प्रवासात असता किंवा पुण्यात असता, तुम्हाला बरेच जण मैफिलीत बघत असतील आणि बरीच जणं ओळखतात तुम्हाला. हो. तर असं कोणी रस्त्यावर भेटलं, फ्लाईटमध्ये भेटलं किंवा असं कुठे भेटलं तर पटकन फर्माईश येते का अशी कुठली त्यांच्याकडनं? हो, कित्येक वेळा असं होतं, की आणि परवा असंच झालं, की एका ठिकाणी मी जात होते. आमची एक फ्लाइट लेट होती आणि दुसरी फ्लाइट लगेचच होती. पण ती पहिली लेट झाल्यामुळे मी अक्षरशः पळत होते दुसरी फ्लाइट कॅच करायला. आणि त्याच्यात एक रिटायर्ड आर्मी जनरल होते. ते म्हणले, "आप सामनी जी है?" तर मी म्हणलं, "हाँ, मैं आपका गाना हर रोज सुनता हूँ." बरं त्यांना कळत होतं, की मी घाईत आहे. तरी पण, "नहीं मैं सिर्फ आपके पैर छूना चाहता हूँ." म्हणलं, "आप क्या कर रहे हैं?" आणि त्या बेल्टवर, जो रनिंग बेल्ट असतो त्याच्यावर आम्ही दोघं होतो. "नहीं, मुझे बस आपको आप मुझे दूर से दिखी, मुझे लगा ही आप हैं. लेकिन आज आपका प्रोग्राम है." मैंने कहा, "हाँ।" तो मैं सुन नहीं सकूँगा क्योंकि मैं वापस जा रहा हूँ दूसरी ओर। तो आप मेरे लिए वो मारू बिहाग वाली आपकी जाओ सजना वहाँ गा देगी क्या? म्हणजे हे किती गंमत आहे, की ते नसणार होते त्या प्रोग्रामला. पण माझी फर्माईश मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्लीज गाल. अरे वाह! तर असे खूप गोड क्षण असतात. किंवा एक वेगळा अनुभव असा येतो, की मध्यंतरी मला एक ओळखीचे आहेत. त्यांनी सांगितलं, त्यांचे एक स्नेही आहेत आणि त्या बेडरिडन आहेत कंप्लीटली. हं, हं. तर त्या काही नाही, त्या आम्ही दिवसातले 10 तास तरी तुमचे व्हिडिओ आम्ही ऐकत असतो YouTubeवरला. त्यांना हालता येत नाही. पण तुमचं गाणं ऐकल्यावर जो काय आनंद तिच्या चेहऱ्यावर पसरतो माझ्या आजीच्या, म्हणजे मग अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. म्हणलं, की आपण पुण्याच्या कोपऱ्यात बसून एक काम करतो, ते व्हिडिओज करतो किंवा माझ्या बंदिशी पोहोचवते. आणि त्याच्यामुळे एखाद्या खूप दूरवर राहणाऱ्या माणसाला जो हलू शकत नाहीये, जायबंदी आहे, तर ती व्यक्ती आनंद घेतेय त्याचा. म्हणजे हे माझं काही नाही कर्तृत्व. आपण एक
कोणीतरी आहोत पाठवलेलं गेलेलं, की ज्याच्या माध्यमातून कदाचित मला आनंद पोहोचवता येतो एका हं. वेळी खूप जास्ती लोकांना. तर हे त्याचे आणि माझ्या गुरूंचे उपकार आहेत माझ्यावर. किती छान ना, म्हणजे असं आपल्या पाठीवर थाप मिळते हो. कोणाची तरी हो, हो, शाबासकी हो. असं वाटत असेल तुम्हाला प्रत्येक वेळेला. अगदी, अगदी. किंवा यांना बरं नाही तुम्ही 1-2 ओळी गाता का त्यांच्यासाठी मी स्पीकरवर लावते फोन. हे खूप छान वाटतं आणि असं वाटतं की त्या समथिंग टू गिव्ह बॅक टू द सोसायटी आपल्याकडून. हं, हं. ते आपण म्हणतो ना, समाजाचं देणं लागतं. आहेत. तर अशा नक्कीच आहे. पद्धतीने तुम्ही आणि ते परतफेड जोपासलं करताय. पाहिजे प्रत्येक कलाकाराने. अगदी, अगदी, अगदी. तुम्ही आता यूकेमध्ये आलात आणि इथे प्रचंड थंडी आहे, मध्येच ऊन आहे, मध्येच पाऊस आहे. हो. तर अशा वेळेला गळ्याची काळजी कशी घेता तुम्ही? कारण इथलं आ, वातावरण कधीही बदलू शकतं. हो ना. अनप्रेडिक्टेबल आहे आणि पण मजा असते माहिती आहे अशा गोष्टींची. कारण का मला असं वाटतं रियाज तुमचा दररोजचा असेल ना, तर त्याच्यामध्ये हा फरक नाही पडत, की बाहेरचं काय वातावरण आहे. अर्थात तुम्ही जपायला लागतं तुम्हाला. हं, हं, हं. पण एक्स्ट्रीम कंडिशन्स होत नाहीत. हं. म्हणजे तुम्ही आता या सीझनमध्येच जाऊन आईस्क्रीम खाल्लं अगदी 2-3 कोन्स तर मग मग यू आर इन फॉर ट्रबल. पण त्याच्याही पलीकडे दररोजचा आपला हातपाय काम करत असतात ना, तसाच गळा जर का तुम्ही काम करता ठेवला, हं, हं, तर त्याच्यामध्ये अडचणी येत नाहीत. ते साथ देतं तुम्हाला. हं. बरोबर, बरोबर. आता तुम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये तुमच्या मैफिली असतात. यूकेमध्ये आणि अजून वेगवेगळ्या देशांमध्ये आणि भारतामध्ये देखील. तर भारताचा श्रोता आणि परदेशातला श्रोता यात काय फरक जाणवतो तुम्हाला? नक्कीच जाणवतो. काही वेळेला कसं वाटतं, की दोन्ही एक सरप्राइजेस मिळतात कधी-कधी, की भारताचे श्रोते आपण कधी-कधी म्हणतो, की नाही त्यांना इतके वर्ष ऐकलेलं आहे गाणं, सगळं माहितीच आहे, सगळं कळतंच आहे आणि ते दिसतं. म्हणजे अक्षरशः ही हे करा, ते ही या तालातली गा. पण मी आज सांगते तुम्हाला, आजच माझी मैफल झाली आणि तिथे मला सांगितलं, कलावतीमधली तुमची मत्त तालातली बंदिश आम्ही ऐकली आहे. ती गाल का? म्हणजे सेरेंडिपिटी म्हणतात ती हीच, की असा सुखद धक्का. अरे आणि यूकेमध्ये येऊन तसंच स्वित्झर्लंडला यमनच चाललं होतं, कॉमन राग होता. पण यमन चालल्यानंतर तिथे सगळा जो श्रोतृवृंद होता तो फॉरेन होता. हं, आपले हं. भारतीय साधारण एक 10-15च होते. पण असं तमाम श्रोतृवृंद आणि तो सगळे झाल्यानंतर एक गृहस्थ आले माझ्याकडे, की "यू सॅंग यमन एंड आय हॅव हर्ड यमन ऑफ मेनी माएस्ट्रोज फ्रॉम इंडिया लाइक भीमसेन जी एंड अली अकबर खां साहब यहाँ पे अकॅडमी में आय हॅव हर्ड देम." आणि मग त्यांनी म्हटलं, की "बट दीज डिझाईन्स" म्हणजे नोट डाउन करून घेतलं होतं. "दीज पाथ्स वर डिफरंट. सो हाऊ डिड यू कम अपॉन दिस? हं, हं. हाऊ डिड यू रीच ऑन दिस पाथ?" तर ते इतकं आश्चर्य वाटलं मला, की ह्यांना कळलं. फॉरेन ऑडियन्स, एक फॉरेनर माणूस त्याला कळलं. कारण का रविशंकर, झाकीर बाई यांनी इतकं काम करून त्यांना तयार केलेत ना कान, की आमच्यासारखे कलाकार जेव्हा जातात तेव्हा ते ऑलरेडी सीझन्ड असतात. आपण यमन काय ऐकणार आहे? व्हॉट टू एक्सपेक्ट? आणि त्याच्यातून सुद्धा नवीन काम केलं, की ते "धिस वॉज सो हं, ब्युटिफुल. हं, धिस हं. वॉज न्यू. बट स्टिल इट वॉज यमन." हं, हं. त्यामुळे असे सरप्राइजेस इथे पण असतात. अरे वाह! यालाच अनुसरून प्रश्न आहे पुढचा, की आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये हां. आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताकडे बघण्याचा कल बदलत चाललाय का? कल बदलत चाललाय म्हणण्यापेक्षा लोकांमध्ये ठहराव थोडं कमी जाणवतो, की विलंबित एकताल असेल, तर त्यांना मला आधी छान सांगावं लागतं, की हे ठहरावाच्या जागा आहे. ह्या ठहराव असेल, तर पुढे द्रुतची मजा आहे. हं, 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 हं. निसर्गासारखं बरोबर, किंवा एखादं बाळ वाढवण्यासारखं. छोटं बाळ आपण लगेच एक्स्पेक्टच करू शकत नाही, उद्या धावायला लागेल. तर बरोबर. त्याच्या ज्या स्टेजेस आहेत ना, आधी कुशीवर वळणं, मग रांगणं, मग हळू-हळू आधार घेत उभं राहणं, मग चालणं-पळणं, या अनुभवायला किती मजा येते हं, ना. हं, हं. शास्त्रीय संगीत ऑफर्स यू दॅट स्पेस, की त्या स्पीडनी सगळं जातं. हं, 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 हं. का? कारण का तुम्ही एकदम द्रुत लयीकडे वळलात, तर ते वळवाच्या पाण्यासारखं असतं, विरून जातं. पण जर का तुम्ही क्लासिकल ऐकवताय लोकांना, तर ती मनात तुमच्या एक इच्छा पाहिजे, की ख्याल ऐका प्लीज. आणि ख्याल ऐका म्हणजे तुम्ही कष्ट घेतले पाहिजेत ते एंटरटेन करायला. हं, हं, हं. ख्यालसुद्धा पचवण्यासाठी लोकांना त्याच्यात मजा वाटण्यासाठी तुमच्याकडे त्यांना चांगल्या पद्धतीने खिळवून ठेवायची शक्ती पाहिजे आणि हं. ती रियाजातूनच येते. हं, 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 हं. ऑब्झर्वेशननी येते, हं, हं. की काय आवडेल, पण त्याच्यातला दर्जा नाही हरवता कामा. म्हणजे द्रुतपासून काम नाही सुरू हं, करायचं. तर हं. छान ठहराव. कारण का तुम्ही जेव्हा त्याच्यात हळू जाता ना, हं, हं. तेव्हा तुम्ही जग विसरता. बरोबर.
एका फटक्यात जग नाही विसरलं जात. तुम्ही हळू-हळू पोहत राहिलात, हं, की मग तुम्ही पूर्ण भिजता हं, हं, हं. आणि तो आनंद वेगळा असतो. अरे वाह! अगदी खरं आणि मी हे अनुभवलंय. हळू-हळू, रांगत-रांगत छान तुम्ही आम्हाला वाह! पुढपर्यंत नेलं होतं. मस्तच. राग डेव्हलप करणं म्हणजे एक मूल घडवण्यासारखं आहे. अगदी. तुम्ही त्याच्यात तेवढा टाईम इन्व्हेस्ट केलाच पाहिजे. ती वाह! जबाबदारी आहे माझी. वाह! वाह! आता तुम्ही जेव्हा भारतात किंवा परदेशात स्टेजवर यायच्या आधी हं. 5 मिनिटं मनामध्ये काय सुरू असतं? धाकधूक असते का प्रचंड उत्साह असतो तुमच्या? एक वेगळी धाकधूक प्रत्येक कार्यक्रमाला असते. कारण का असं वाटतं, की त्या ईश्वराच्या चरणी उभं राहावं आणि चरणांसमोर उभं राहून एक मनापासून इच्छा व्यक्त करावी, की आज प्रसन्न हो हं. हं, आज पण प्रसन्न हो. ज्या काही चुका असतील माझ्याकडून घडणार आहेत, त्याला मी जबाबदार आहे. पण तुझा हात पाठीशी असला, हं. तुझा वरदहस्त असला, तर मला सोपं होईल काम जरा. हं, 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 हं. तर त्यामुळे आज रंगदेवते तू प्रसन्न हो. सरस्वतीला एक आव्हान असतं, की आज प्रसन्न हो माझ्या हं, हं. आणि गुरूंचं स्मरण. हं. मग हे सगळं झालं ना, की तुम्ही निर्धास्तपणे स्टेजच्या पायऱ्या चढता. ती धाकधूक संपते आणि मग उरतो तो केवळ आनंद लोकांना देण्यासाठी. हं, हं. मग फक्त तुमच्यात आनंद असतो जो तुम्हाला पोहोचवायची इच्छा मात्र पाहिजे. बरोबर. म्हणजे मी माझं तल्लीन, मी माझं गाते आणि तुम्ही समोर आहात की नाही मला नाही फरक पडत. हं, हा हं. ॲटिट्यूड नाही बरोबर. हं, मग हं. त्याच्यात जसं मला गुरूंनी सांगितलंय, तू गा, तुझा आनंद तुला मिळाला तर तो नक्कीच लोकांना मिळणार. त्या भावनेने चढते मी. अरे वाह! अ, आता जेव्हा तुम्ही स्टेजवर कार्यक्रम करत असता, तर तुमच्यासोबत अशी एखादी लकी गोष्ट असते का? किंवा लकी दागिना असतो का? बऱ्याच जणांसोबत एखादी लकी गोष्ट ते घेऊन जातात, की याच्यामुळे माझं गाणं चांगलं होईल. का तुमचा रियाजच सिद्ध करतो सगळं? हो, माझ्याकडे असलं काही नसतं. फक्त मी म्हणलं तसं त्याची आराधना करते मी दररोज नित्य नियमाने. हं, हं. सुरांच्या माध्यमातून करत असते, प्रत्यक्ष पण आपण करत असतो आणि आमच्याकडे फॅमिलीमध्ये सगळे डॉक्टर्स आहेत. हं, हं. त्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा एकच मोठी शक्ती आहे, त्याला हे सगळे लोकं नतमस्तक असतात. हं, म्हणजे हं. तो ईश्वर आहे वरचा. आणि मग ते त्यांच्या माध्यमातून प्रत्येकजण मी तर म्हणते करत असतो. एखादा डॉक्टर त्यांच्या थिएटरमध्ये त्याची आराधना करूनच थिएटरच्या आतमध्ये शिरतो, अगदी. ऑपरेशन थिएटरच्या. बरोबर. तर त्याच भावनेने मी आज गाण्याच्या प्रोग्रामला जाते हं, हं. किंवा अन्य कुठलं काम असेल. तर मला ह्या लोकांकडून हेच कळलं, की तुमच्या कामावर श्रद्धा ठेवा, त्याच्यावर श्रद्धा ठेवा आणि तुम्ही त्या माध्यमातून पोहोचवा त्याला हं, सगळीकडे. हं, 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 हं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हे खूप छान. अर्थात स्वतः कर्तृत्वावर हो. म्हणजे प्राधान्य द्या. असं रियाज करत राहा. सिद्ध होईल आणि आपोआप. त्याच्यासाठी ना, जे आजकाल मला मिसिंग वाटतं, की रियाज वगैरे तर आहेच, पण कुठेतरी ना एकटं पडायला हवं तुम्ही आयुष्यात. हं. सोशली सक्रिय राहणं हेच सगळं नाही. हं, हं, हं. तर ते एकटेपण जाणवलं ना तुम्हाला कधीतरी, एक संध्याकाळचा कोपरा तुमच्या आयुष्यातला किंवा एक कुठलीतरी वेळ जिथे तुम्ही एकटं पाहिजे आणि एकटं असल्यावर काही जाणीवा जाग्या होतात. हं, हं, हं. आपल्यात काय कमी आहे? आपल्याला काय करायला हवंय? किंवा आत्ता जे मला येतंय, ते पकडून ठेवण्यासाठी मी काय करू? हं, 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 हं. आणि एकटेपणातून एक अं, वेगळी क्रिएटिव्हिटीची झालर तुमच्या सगळ्या त्या आर्टवर्कला लागते. हं, ते हं. कोंदण मिळतं आपल्याला. हं, हं. पण त्याच्यासाठी तुम्ही तयार पाहिजे, की मी थोड्या वेळ एकटी बसीन. सोशल मीडिया जाऊ देत, त्याच्यासाठी मी नाही काय करणार. हं, पण हं, हं. आत्ता मला माझा वेळ हवाय, माझ्या प्रगतीसाठी. हां, बरोबर. तर तुम्ही लोकांना प्रत्येक वेळेला नवं देऊ शकाल. अरे वाह! खरं आहे. अगदी, अगदी, अगदी. आता तुम्ही यूकेला आले आहात. यूकेला तुमच्या मैफिली रंगणार आहेत. मग यूकेमध्ये असं काही फिरायचं राहिलंय का? यावेळेला कुठल्या जागा कव्हर करणार आहे वेगवेगळ्या? लेक डिस्ट्रिक्टला आम्ही गेलो होतो. आपण मगाशी बोललो तसं वर्ड्सवर्थची जागा बघितली. आता लंडनला जाणार आहे मी. बरं. तिथे मला खूप इच्छा आहे. माझे आजोबा लंडनला सर्जरी शिकले, चेस्ट सर्जरी. हं, हं. तर त्या वास्तूसमोर मला एक फोटो काढायचा आहे. हं, हं. नंतर मग नेहमीची प्रसिद्ध ठिकाणं आहेतच. ती ऑफकोर्स आम्ही कव्हर करणार आहोत. हो, हो, हो. आता सध्या फोनमध्ये सगळ्यात जास्त काय गाणी की मुलांचे फोटोज? दोन्ही, दोन्ही अर्थात. कारण का परिवाराशिवाय मी पूर्णतः अपूर्ण आहे. हं, हं, हं. कारण का त्यांचा जो पाठिंबा आहे ना, माझ्या नवऱ्याचा, निखिलचा, माझ्या सासू-सासऱ्यांचा आणि मुलांचा, त्यांच्याशिवाय तर मी नाहीच म्हणजे हं. जगूच शकत नाही. कारण का तुम्ही स्टेजवरच फक्त कलाकार असता. खाली उतरल्यावर तुम्ही नॉर्मलच पाहिजे. दररोजचे व्यवहार केलेच पाहिजेत तुम्ही.
एक आयुष्य असतं, ते खूप सुंदर आयुष्य असतं आणि त्यांच्याबरोबर आपण परत घडत असतो. हं, ते वय हं, हं. परत अनुभवत हं, असतो. हं. त्यामुळे मुलांचे अभ्यास, अगदी प्रोजेक्ट सगळं घेण्यापासून मला प्रचंड आवडतं. अरे वाह! त्यामुळे त्यांना आवडते पदार्थ खायला करून घालणं. आहाहा! तो एक एक आनंद वेगळा असतो. त्यामध्ये दोन्ही असतं. हं, म्हणजे हं. स्वयंपाक करताना गाणं चालू असतं. त्यामुळे मोबाईलमध्ये दोन्ही असतं. आता तुमच्या कार्यक्रमात तुमची दोन्ही मुलं एकदम शांतपणे तुमची गाणी ऐकत होती. हो. तर त्यांना पण अशी आवड आपोआप निर्माण झाली आहे की त्यांना घरातच पहिल्यापासून चालूच आहे ना, म्हणजे त्याच वातावरणात वाढले. त्यामुळे ठहराव अगेन हा जो शब्द आहे ना, ठहराव हं. हा त्यांच्यात पण मूलभूत आहे असं मला वाटतं. कारण का या एजला ना इतकं शांतपणे ऐकणं सुद्धा, चुळबुळ न करता खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती त्यांच्या प्रगतीत, अभ्यासात मला दिसते. त्याशिवाय कारण का एका गोष्टीमध्ये चिकाटी असेल, तर तुम्ही आपोआप स्थैर्य येतं तुमच्यामध्ये हं. आणि ते कदाचित क्लासिकल म्युझिकची जादू आहे ती. अरे वाह! मग तुमच्या आता मुलांमध्ये कोणी शिकतंय क्लासिकल हो, म्युझिक? माझा मुलगा तबला शिकतोय. माझी मुलगी थोडं-थोडं गाणं माझ्याकडे शिकते अगदी मनापासून. पण ती जास्ती वादनामध्ये हार्मोनियम आणि इव्हन रॉयल स्कूल ऑफ लंडनचं तिला डिस्टिंक्शन आहे पियानोमध्ये. अरे वाह! तर त्यामुळे कुठलाही मग काही वादन असो, गायन असो, एव्हरीथिंग इज वेलकम. वाह! नाही आम्ही बघतोय की त्यांचा पाठिंबा कसा आहे हो, तुम्हाला. हो, हो. आवर्जून आणि लक्षात येतंय ते आमच्या पण की अगदी, तुमचं कुटुंब कायम तुमच्यासोबत आहे आणि मन लावून तुम्ही जे सादर करताय ते अगदी, आजही तसंच ऐकताय. अगदी, अगदी. प्रश्नच नाही. तुम्हाला असं कधी होतं का, रियाजाचा कंटाळा आलाय मला, म्हणून मग मी YouTube, Netflix किंवा Amazon Prime असं काही बघत बसले? नाही, एकदाही नाही. म्हणजे लहानपणी आमच्या तर YouTube वगैरे नव्हतंच. कधी-कधी यायचा म्हणजे खूखूप अभ्यास पण होता. आई आज 9वी-10वी चं हे असतं आणि मग त्या गडबडीत वीणाताई किंवा आजी म्हणायची, "हे बसवूनच या उद्या." मग मी कुठून वेळ काढू? मग 1 वाजेपर्यंत आधी ते करायचं रियाज हं, हं, आणि मग हं. 1 वाजेपर्यंत शाळेचा अभ्यास. त्यामुळे कधीतरी आता थांबूयात का? आज नको ना रियाज असं व्हायचं. कारण का ते वय असतं ते. हो, आणि हो. ते नाही वाटलं तरच नवल. म्हणजे मी असं म्हणणारच नाही, की तेव्हा आहे मला असं कधी वाटायचं नाही. पण तेव्हा हो वाटायचं ना कधी-कधी असं जाऊ दे खेळूयात बाहेर संध्याकाळ किती छान आहे. आपण जरा मैत्रिणींमध्ये जाऊन खेळूयात. पण आमच्याकडे वातावरण तसं स्ट्रिक्ट होतं. हं. त्यामुळे पण खरं सांगू का ते क्षणिक म्हणजे तेव्हा असं वाटायचं, की मी का नाही गेले बाहेर आणि घरी येऊन म्हणजे बाबा मला घेऊन गायला बसले ना, की मग सगळंच विसरायला व्हायचं, की अरे मग 2 तास गेले का? झाले 2 तास. असं हे जे एक फिलिंग असायचं, की मग हं. तेव्हा कळतं, की अरे नाही, नाही. हे धिस वॉज 100 टाइम्स बेटर दॅन एनिथिंग एल्स. त्याचं महत्त्व आत्ता जास्ती कळतं. हं. त्या वेळेला आपल्याला वाटतं, की का नाही जाऊन दिलं मला? थोडा नाराज असतो आपण. पण मग त्याचं महत्त्व पुढे जाऊन जे कळतं ना, ते हं. अद्वितीय असतं. म्हणजे आय थँक माय फॅमिली फॉर दॅट. हं. त्यालाच अनुसरून माझा प्रश्न होता, की आता सगळं ते जेव्हा आठवता तुम्ही, तेव्हा कसं वाटतं? तेच मला तुम्हाला विचारायचं होतं पुढच्या खूप प्रश्नात. लकी वाटतं, की ते काही गोष्टी मला त्यांनी करून दिल्या नाहीत, त्याचं मूल्य आत्ता मला कळतं. हं, हं, हं. ते मौल्यवान होतं. जे काही त्यांनी पदरात टाकलं आणि ते मी सुद्धा अजून पूर्ण घेऊ शकले नाही असं मला वाटतं. हं, हं. कारण का इतका ठेवा आहे अजून वडिलांकडे. आजीच्याकडे अजून तिची पुस्तकं मी दररोज चाळते. त्याच्यातून नवीन-नवीन गोष्टी कळतात. खूप महत्त्वाचं आहे आणि तो त्यांनी मी वेळ देऊ शकले त्यांना, त्यांनी मला भरपूर वेळ दिला हं, हं. आणि मी बाकीच्या गोष्टी बाजूला सारून त्यांच्याकडून घेतल्या. हे खरंच त्याचीच इच्छा होती ती. अरे वाह! अरे वाह! मला क्लासिकल बॅकग्राऊंड काहीच नाहीये. हां. मला क्लासिकल संगीत काहीच कळत नाही. मी गाणं म्हणू शकतो, हं. पण शिकलो नाही मी. तर हे असं सर्वसामान्यासाठी एखाद्याला जर वाटलं मला क्लासिकल शिकावं, तर ते कठीण असतं का खूप? खूप छान प्रश्न आहे. ॲक्चुअली क्लासिकल एन्जॉय करायचं असेल, तर त्याला ग्रामर कळणं गरजेचं नाहीये. कळलं तर उत्तम. हं, हं. पण काही-काहीला अति कळल्याने पण प्रॉब्लेम होतो. मग आपण आनंद घ्यायचा विसरून जातो त्याच्यातला. त्यामुळे ते वातावरण एन्जॉय केलं ना, हं, हं, हं. तरी पुष्कळ आणि पुष्कर हा फक्त तुलाच नाहीये प्रश्न पडलेला. हां. तर भारतरत्न सचिन तेंडुलकर आमचे एक मित्र आहेत विक्रम साठे. त्यांनी त्यांच्याकडे सांगितलं, की "मला क्लासिकल कळत नाही रे, पण मला खूप इच्छा आहे. हं, मी हं. बाकी सगळं ऐकतो, पण आपलं भारतीय क्लासिकल संगीत मला कळत नाही." तर मला ते शिकायचं आहे आणि सावनी शेंडे हे नाव आहे. तर असं करून अतिशय म्हणजे आयत्या वेळी ठरलेला एक कार्यक्रम. त्यांच्या घरी कार्यक्रम काय आहे, तर 8-10 लोकं, साक्षात सचिन तेंडुलकर समोर आणि मला ते म्हणले, की "मला काही कळत नाहीये, पण मला आवडेल."
मग मी क्रिकेटची उदाहरणं देत देत त्यांना क्लासिकल म्युझिक समजावून अरे सांगितलं वा. आणि इतकी घरगुती छान छोटीशी मैफल झाली. शेवटी मला त्याने एक फर्माईश केली, "तुझं मागं मी आता गाणार का माझ्यासाठी?" म्हणलं, "हो, मी पहिल्या 2 ओळी गाते, पण एका अटीवर. मग तो राग मला तुम्ही ओळखून दाखवायचा." आणि मग सगळं झाल्यावर ते म्हणले, "यमन." असं म्हणले. म्हणलं, "वाह! सार्थकी लागला माझा अरे वा, दिवस." अरे वा. पण लाईट ऑन नोट खूप मजा आली आणि त्यामुळे ते जर का ते करू शकतात, इतका दिग्गज खेळाडू, तर आपल्याकडे सगळ्यांमध्ये ते जर का एक भूक असेल ना जाणून घ्यायची कुठल्याही क्षेत्रातली, तर त्याच्या मागे लागलं तर ते होतं. अरे वा. सचिन तेंडुलकर आमच्यासाठी देव आहे आणि तुम्ही अर्थात. देवाला शिकवलं असं झालंय माझ्यासाठी. त्यामुळे मलाही कॉन्फिडन्स आलाय की मी पण शिकू शकतो. अगदी. आता आपण एक रॅपिड फायर राऊंड घेणार आहोत तुमच्यासोबत. सुरू करूया? हो, हो. तयार आहात तुम्ही? तर पहिला प्रश्न असा आहे माझा रॅपिड फायरचा, की पहाटेचा रियाज की रात्रीची मैफिल? पहाटेचा रियाज. रात्रीची मैफिल सुद्धा तेवढाच आनंद देऊन जाते. ते वातावरणच मंत्रमुग्ध करणारं वेगळं असं असतं. हं, हं, हं. पण पहाटेचा रियाज मी स्वतःसाठी असतो. त्यामुळे मला खूप आवडतं स्वतःबरोबर सकाळी सूर लावायला. अरे वा. मग रात्रीची मैफिल कितीही वेळ रंगली तरी पहाटेचा रियाज चुकत हो, नसेलच. नसतोच, नसतोच. थोडं उशिरा उठून असतो. हं, अगदी पहाट नाही गाठता येत हां, सकाळी. हां. पण रियाज नाही चुकत. अरे वा. युकेची कॉफी की आल्याचा चहा? हां, दोन्हीची मजा वेगळी आहे. कारण का मला कॉफी पण तेवढीच आवडते आणि वातावरण तसं असेल तर आल्याचा चहा फक्कड मस्त. अरे वा. पुण्याची गर्दी की युकेची शांतता? दोन्ही. मला ना जास्ती शांतता झाली तरी वाटतं माणसं पाहिजेत यार. हं. माणसं कुठे आहेत असं होतं. पण ती गर्दी इतकी असते आपल्याकडे, की अशी ती अंगावर येते कधी-कधी. फॉर्च्युनेटली मी राहते त्या जागी शांतता आहे. हं, हं. पण दोन्हींना मी खरं सांगू का त्याची एक मर्यादा असेल ना, तर ती गर्दी पण मर्यादेत आवडते आणि शांतता पण मर्यादेत. हं, हं, दोन्ही हं. लागतं हं, माणसाला. हं, हं. अगदी खरंय. तुमचा असा एखादा गो टू राग आहे का, की कधीही म्हणायला सांगितलं तर तो तयार असतो आणि त्याच्यावर पटकन एखादं गाणं तुम्ही सादर करू हो, शकता? असे अनेक राग आहेत. म्हणजे मग यमन, रागेश्री, चारुकेशी, अ, बागेश्री, हं, हं. पुर्यधनाश्री हे सगळे राग अगदी खोल आहेत मनात. आहे एखादं तयार आता? मी मगाशी म्हटलं तसं पुर्यधनाश्री हं. होता. पण रागेश्री आहे. सा ग म ध ग म रे सा ग म ध नि द म द नि सा नि द ग म ध ग म रे नि र सा. वाह! रॅपिड फायर राउंड रॅपिडली होऊच नये असं मला वाटतंय. तरी आता पुढच्या प्रश्नाकडे, की स्टुडिओ रेकॉर्डिंग की मैफिल? मैफल. नक्कीच. तिथे जो रिस्पॉन्स समोरून पटकन मिळतो ना, तो जास्ती हवा असं वाटतं. हं, हं, हं. स्टुडिओची एक वेगळी गंमत आहे. पण एक स्पॉन्टेनिटी जी असते, ती मैफिलीतच असते. हं, हं. एका शब्दात स्वतःचं वर्णन करायचं असेल तर कसं कराल? साधेपणा. अरे वाह! आम्ही अनुभवतोय तो. सोशल मीडिया आवडीने वापरतात का नाईलाजाने? अं, आवडीने नाही वापरत मी आत्ता. नाईलाजाने पण नाही. कारण का माझं काम पोहोचवण्याकरता ते खूप गरजेचं आहे. हं, हं. पण प्रत्येक वेळेला माझं, 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 माझं काम हे आवडीने नाही टाकत मी. हं, हं, सोशल मीडियावर अपलोड करायचं असेल तर माझं काम टाकते मी. हं. मग आज मी उगाचच इकडे गेली, तिकडे गेली आणि दररोज माझ्या फॅमिलीबरोबरचे फोटो किंवा निष्कारण आपण जो पसारा वाढवत बसतो आणि हं. लोकांना आपल्या आयुष्यात डोकवून देतो ना, ते मला तितकंसं पटत नाही. त्यामुळे हं. त्या बाबतीत मी आवडीने ते करत नाही. हं, हं. पण येस, YouTubeसारखा प्लॅटफॉर्म नाहीये तुमचं काम पोहोचवण्यासाठी. अगदी आणि बरोबर. माझ्या बंदिशी, माझ्या आजीचं कार्य हे सगळं मी आवर्जून तितक्याच पोटतिडकीने अ, या प्लॅटफॉर्मवर टाकत असते आणि ते मॅजिकल प्लॅटफॉर्म आहे. आज इथे बसून कित्येक जण मला UKमधले प्रेक्षक म्हणले, की "सावनीजी तुमच्या ह्या बंदिशी आम्ही ऐकल्यात, या बंदिशी ऐकल्यात. दॅट इज ओन्ली बिकॉज ऑफ सोशल प्लॅटफॉर्म्स." अरे वाह! पण ते मी सीमित ठेवलेलं आहे माझं हं, जग. हं. हं, 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 हं. जर एखादा दिवस गायिका म्हणून नसेल, तर सावनी शेंडे कोण असतील? डॉक्टर. अरे वाह!
मेडिकल प्रॅक्टिशनर ऑफकोर्स. कारण आणि मला एक 2 प्रोफेशन्स खूप आवडतात, की जे मी डॉक्टर तरी झाले असते. हं, हं. नाहीतर स्कूल टीचर व्हायला आवडलं असतं मला. नॉट अ कॉलेज टीचर. हं, हं. स्कूलमध्ये शाळेत जाऊन शिकवायला आवडलं असतं मला. मला प्रचंड आवडतं शिकवायला. अरे वाह! अरे वाह! पुढच्या जन्मी पण संगीतच सोबत हवं की दुसरं काही? संगीत हवंच. संगीत हवंच सोबत. मग ते प्रोफेशनली मी कुठल्या स्टेजला गायला हवं असं नाहीच. पण स्वांत सुखाय हा जो प्रकार असतो. हं, हं, हं. संगीताशिवाय माणसाचं आयुष्यच अधुरं आहे असं मला वाटतं आणि त्याच्यात तुम्ही काही पांडित्य गाठायला लागत नाही. हं. पण सुरेल गुणगुणण्यापुरता आवाज तरी असावा. गाण्याचा आस्वाद घेता यावा, आनंद घेता यावा, हं, हं. एवढी इच्छा आहे. अरे वाह! अरे वाह! खरं तर आपण आता पॉडकास्टच्या शेवटाकडे आलोय. गप्पा छान रंगतायत आपल्या आणि तुम्ही वेळात वेळ पण देताय. तर शेवटचा प्रश्न माझा असा राहील तुम्हाला, की आजच्या धकाधकीच्या जीवनात की कुठल्या ना कुठल्या सुराची प्रत्येकाला गरज असते. कुठलं तरी एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, कुठला तरी आवाज कोणाचा तरी तुम्हाला शांत करत असतो आतनं. हो. तर तुमच्या आयुष्यातलं असं गाणं किंवा असा कोणता विचार आहे जे तुम्हाला उमेद देतं आणि जाता जाता श्रोत्यांना काय सांगाल की धकाधकीच्या जीवनात कसा सूर गवसेल त्यांना? मग मी म्हटलं तसं अंतरीचा जो आपला सूर आहे ना, तो हरवता कामा नये. हं, हं. आणि त्याला एक पॉझिटिव्ह नोट हे इतकं सुंदर नाव आहे, की सकारात्मक सूर म्हणजे गाण्यातलाच असं नाही, जगण्यातलाच. हं, हं, ती सकारात्मकता हरवली नाही पाहिजे. हं, हं, हं. कितीही वादळं आली, किती आजूबाजूला तुमच्या कष्ट असले किंवा दुःख असलं, कोणालाच चुकलेलं नाहीये ते. सगळे खूप छान-छान असं नसतं. तर त्याच्यामध्ये दुसऱ्याकडे जाऊन मदत घ्यायची वेळ येता कामा नये, जेव्हा तुमचा अंतरातला सूर भक्कम असतो. हं, अशी हं. बैठक, आध्यात्मिक बैठक खूप पक्की हवी. हं, आणि एक हवं, की आपल्याला या जगात एंट्री मिळाली आहे, हं. ती काहीतरी कारण आहे त्याच्यामागे. मग ते कारण जर का तुम्हाला लवकर सापडलं, तर उत्तम. नाही सापडलं, तर त्याचा ध्यास घ्या, की आपण हं. कशासाठी आलो या जगात. हं, हं, हं. आणि त्यातून तुम्ही एखादा कलाकार असाल, आपण ऐकतो की कलाकारांना पटकन डिप्रेशन येतं, खूप सेन्सिटिव्ह असतात, जरी मान्य आहे. कारण का ती एक भावनिक उंची आम्हाला जास्ती असते कदाचित. हं, हं, हं. सुरांमुळे ती येते आपोआप. हं, हं, हं. पण त्याचं कार्य लक्षात ठेवायला पाहिजे, की ह्याच्यामुळे तुम्हाला लोकांना आनंद द्यायचा आहे. हं. तुम्हीच जर का दुःखी राहिलात, तुम्ही कायम नकारात्मक राहिलात, तुम्ही सारखं पेसिमिस्टिक बोलायला लागलात, हं, हं. तर त्याचा परिणाम सगळ्या ऐकणाऱ्यांवर होतो. हं. त्यामुळे कुठेतरी समाधानी कसं राहायचं हे जर का ही एक गोष्ट जमली ना आयुष्यात, हं, हं, तर हं. ती तुमच्या कलेत रिफ्लेक्ट होते. दररोजचं दिवस जगण्यात ती रिफ्लेक्ट होते. हं, हं. त्यामुळे तुम्हाला जरी काही वाटत असेल, तरी लोकांपर्यंत तुमच्यातला आनंदच पोहोचतो. ही एक हं. कला आहे. हं, 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 हं. कित्येक वेळा तुम्हाला 2 ताप असतो, काही दुखत असलं, खुपत असलं, एखादा दिवस मनासारखा गेला नाही आणि संध्याकाळची मैफिल आहे. लोकांना काहीच जाणवलं नाही पाहिजे. वाह! याला अभिनय करण्यात म्हणजे अभिनय नाही म्हणत, हं, पण ती एक शक्ती असते, की हं, मी माझ्यातलं दुःख बाजूला करून लोकांना आनंदच द्यायला मी तिथे चढणार आहे. हं. हा अंतरातला जो सकारात्मक भावना आहे ना, ती जपा. हं, हं, हं. तरच या सगळ्या खटाटोपाचा काहीतरी उपयोग आहे असं मला वाटलं. किती छान. थोडक्यात तुम्ही काउन्सिलिंग केलंय. इतकं व्यवस्थित सांगितलंय. अगदी किमान शब्दात लोकांना जास्तीत जास्त कळावं इतकं छान तुम्ही सांगितलंत. पॉडकास्ट खरंच संपू नये असं मला मनापासून वाटतंय. ऐकतच राहावं. गप्पा खूप छान होताय. पण तुम्हालाही वेळेची मर्यादा तू आहे. सुद्धा या माध्यमातून आनंदच देतोयस पुष्कर. इतका आनंद देतोयस आणि लोकांपर्यंत चांगले विचार पोहोचवणं हे खूप पुण्याचं काम आहे. अरे वाह! नक्कीच, नक्कीच. तुला खूप शुभेच्छा. सदैव माझा तसाच प्रयत्न राहील. फक्त आता जाता-जाता जसे फ्लाईटमध्ये, रनिंग बेल्टवर किंवा रस्त्यावर एखादा ओळखीचा भेटला आणि तसा तो फर्माईश करतो, तसाच मला समजा, की मी इथे बसलेलो आहे. माझी पण एक फर्माईश राहील. तसं मन नाही भरलं, तर जाता-जाता तुम्ही ती ऐकवलं आम्हाला तर खूप छान वाटेल. मी वेगळी रचना ऐकवते. नक्कीच. पदवंदना आराधना पदवंदना आराधना भगवान की नित ही करे भगवान की नित ही
करे पदवंदना आराधना. वा, खूप छान. मी पॉडकास्टच्या सुरुवातीला जितका दडपणात होतो तितकं तुमच्याशी गप्पा मारताना खुलत गेलो स्वतःच. वा. आणि मी जसं म्हटलं की पॉडकास्ट आजचा सुरेल होणार आहे, अगदी नक्की तसाच झालेला आहे आपला आजचा पॉडकास्ट. आणि आपल्या गप्पा अशाच रंगत राहिल्या असतं तर मलाही छान वाटलं असतं. पण माझ्याकडून पण खूप धन्यवाद की तुझ्या माध्यमातून मी लोकांपर्यंत अजून पोहोचले. नक्की नक्की. पण तुम्ही वेळात वेळ काढून, मला एकंदरीत अंदाज आहे की तुम्ही किती पटकन वेळ काढून आज पॉडकास्टसाठी तयार झालात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि मी अशी अपेक्षा करतो की प्रेक्षकांना देखील तितकंच आवडलं असेल. माझी जी अवस्था आहे आत्ता, म्हणजे ही जी बडबड सुरू आहे की संपूर्ण आहे पॉडकास्ट, तसंच त्यांचंही झालं असेल की त्यांनाही वाटत असेल की सतत आपण हे ऐकत राहावं. पण सावनीजी, तुम्ही वेळ दिलात, वेळात वेळ काढून वेळ दिलात मला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. असेच कायम सगळ्यांचे कान तृप्त करत राहा. आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं की सरस्वतीचा वास तुमच्या गळ्यात येतो तसाच कायम राहू द्या. थँक्यू. आणि खूप तुला पण खूप खूप आभार. शुभेच्छा. तर मंडळी, असा होता आजचा पॉडकास्ट. तुम्हालाही असंच वाटत असेल, मी जे मघा म्हटलं की पॉडकास्ट सुरूच राहावा, इतक्या छान पद्धतीने आपल्या रंगत गेली होती ही सगळी मुलाखत. पण आता आपण थांबतोय. तोपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. हा उपक्रम तुम्हाला आवडतोय का? तुमच्या आमच्या मनातलं जे आम्ही युकेतून सुरू केलं आहे कसा वाटतोय ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि सावनीजींपर्यंत तुमच्या शुभेच्छा, तुमच्या सदिच्छा पोहोचवत राहा. भेटूया आपण आता पुढच्या एपिसोडमध्ये. प्रेम असंच राहू द्या. धन्यवाद.